युद्धीच्या मैदानात मर्दाच्या मनगटात देहाच्या धुंदीनं झुंज करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले, असे विचार मानणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीला संविधानच नाही तर अनेक बहुजनांना जगण्याचं बळ दिलं, असे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वडिलांनी मुलगा नाही शिकवला, वडिलांनी मुलगा नाही शिकवला, तोही पापाचा भागीदार झाला, तोही पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे कर्तव्य, तैसे शिक्षण देणे अगत्याचे, असे ग्रामगीतेतून शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी, कामकरी शेतकऱ्यांच्या तळहातावर वसलेली आहे, असा विज्ञानवादी विचार मानणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीला एक नाही तर दोन दोन छत्रपती बहाल केले, असे राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, माता अहिल्या या सर्व महापुरुषांच्या कार्याला व विचाराला मी दिव्या नारायण हंडे वर्ग 5 प्रथमतः विनम्र अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, आदरणीय गुरुजन व माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 आपल्या सर्वांच्या जीवनातला अत्यंत गौरवाचा दिवस. हा दिवस म्हणजे स्वातंत्र्याचा सण, ज्या दिवशी आपल्या भारताने गुलामीतून मुक्त होऊन स्वाभिमानाने उभं राहायला सुरुवात केली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपले घर, कुटुंब, शिक्षण आणि अगदी प्राणही दिले. त्यांनी स्वप्न पाहिलं होतं एक स्वाभिमानी स्वतंत्र भारत घडवण्याचं, आणि आज आपण त्या स्वप्नात जगतोय. मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे फक्त बंधनातून मुक्त होणं नाही, तर जबाबदारीने जगणं आहे. आपण शाळेत जातो, शिकतो, मोठे होण्याची स्वप्न पाहतो, ही सगळी स्वातंत्र्याची फळं आहेत. पण हे टिकवायचे काम आपल्या हातात आहे. आपण देशासाठी काही मोठं करावं लागत नाही, फक्त प्रामाणिक राहणं, मेहनत करणं, देशाच्या कायद्याचा आदर करणं आणि एकमेकांशी एकतेने वागणं हीच खरी देशसेवा आहे. म्हणूनच या स्वातंत्र्य दिनी आपण एक नवा संकल्प करूया. आपण चांगले विद्यार्थी, जबाबदार नागरिक आणि देशभक्त भारतीय बनूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.